तर गाईज वेलकम टू माय न्यू चॅनल. सो हा फर्स्ट व्हिडिओ आहे माझा. तर तुम्ही बघू शकता मी आज काही ॲमेझॉन मागवलं आहे. सो गाईज याच्यामध्ये आहेत 48 शेड्स कलर पेन्सिल. तर हा काही प्रमोशनसाठी नाही आहे, हा मी स्वतः यूज करण्यासाठी घेतला आहे. यामध्ये 48 शेड्स कलर पेन्सिल आहेत. हा फेबर कॅस्टल कंपनीचं पेन्सिल आहे. सो मी फर्स्ट टाईम यूज करता याला. याआधी मी चारकोल पेन्सिल यूज करतो. तर तर गाईज तुम्ही जर चॅनलवर आलेच आहात तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही टिप्स असतील तर कमेंट करा. तर गाईजचं आपण आता वरचं जे प्लास्टिक आहे ते आपण फाडून घेऊया. पॅकिंग तर खूप छान आहे. बिना डॅमेजचं प्रोडक्ट आपल्याला डिलिव्हर झालं आहे. खूप छान आहे. ॲमेझॉनची डिलिव्हरीसुद्धा खूप लवकर होते आणि प्रोडक्टसुद्धा खूप चांगले असतात. ही फेबर कॅस्टल कंपनीचं मी मागवलं आहे. खूप चांगली कंपनी आहे. तर मी पण पहिल्यांदा ट्राय करावले आहेत. याआधी तर मी पेन्सिल स्केचेस करतो आहे, ग्राफाईट पेन्सिल वगैरे. तर पहिल्यांदा मी हे कलर पेन्सिलमध्ये ट्राय करण्यासाठी कलर पेन्सिलचं हे सेट मागवलं आहे. 48 सेट मागवलं आहे. तर हा याचा बॉक्स. तर याला आपण अनबॉक्सिंग करूया. तर गाईज तुम्ही बघू शकता यावर सुद्धा एक इनवॉइस दिला आहे. तर हा मला टोटल पडला आहे 480ला. 48 सेट आहेत आणि कंपनीचं असल्यामुळे तेवढे महाग आहेत. तुम्ही बाकीसुद्धा ट्राय करू शकता. मी तर हा फेबर कॅस्टल्स मागवले आहेत ट्राय करण्यासाठी. तर हा आहे मेन बॉक्स. आणि आहेत पेन्सिल्स. तर तुम्ही बघू शकता याची MRP सुद्धा याच्या बॉक्सवर दिली आहे, 480. तर हे तुम्ही बघू शकता बॉक्स फेबर कॅस्टल कंपनी आणि हे 48 शेड आहेत. जशी शेड असेल तशी किंमत आहे. तर मी 48 शेडचंच सध्या मागवलं आहे ट्राय करण्यासाठी. बघू शकता इथे दिला आहे 48 कलर पेन्सिल. तर ही पेन्सिल बघायला गेला तर हिचा शेप आहे तो त्रिकोणी टाईपचा आहे. बाकी असतात ते हेक्सागॉनमध्ये असतात, म्हणजे षटकोनी, बट हा त्रिकोणीमध्ये आहे. तर पकडायला खूप चांगलं जातं आहे. आणि हा आपण सध्या व्हाईट कलर आपण बघूया थोडं ट्राय करून कसं पेन्सिल. तर चालाय तर खूप चांगलाच आहे, एकदम सॉफ्ट वाटतो आहे आणि मजसुद्धा चांगला होतं आहे. फक्त एवढंच की याच्या जास्त प्रेशर देऊन नाही करायला लागत, एकदम हलक्या हाताने जर केलं तरच चांगलं होतं आहे. बट जर प्रेशर दिला तर याच्यातमधला जो मटेरियल आहे तो एकदम सॉफ्ट असल्यामुळे तुटतो आहे. तो शक्यतो जेव्हा पण तुम्ही कराल स्केच वगैरे पेंटिंग वगैरे कराल तेव्हा त्याला शार्प करूनच करा आणि एकदम हलक्या हाताने करा. तर मी 2 ट्राय केले तर त्याच्यात मला थोडासा प्रॉब्लेम वाटला. मी सुद्धा फर्स्ट टाईमच ट्राय करतो तर मला पण एवढा काय अंदाज नाही आहे. बट काही टिप्स असतील तुमच्याकडे तर नक्की सांगा. तुम्ही बघू शकता हे 3 शेड मी ट्राय करून बघितले आहेत, लाईट, डार्क अँड डार्क. तर चांगले आहेत. बघूया रिव्ह्यू कसा येतो. ट्राय अजून नाही केलं, पुढे जाऊन मी खूप स्केच काढणारच आहे तर समजेलच कसा रिव्ह्यू येतो. तर हे बघा तुम्ही बघू शकता स्मूथ पण खूप चांगलं होतं आहे आणि मज करायलासुद्धा खूप चांगलं पडतं आहे. तर चला ट्राय करून बघूया.
तर हा बॉक्स आहे 48 सेट. तर तुम्ही पेन्सिल बघू शकता, क्वालिटी खूप चांगली आहे. ही पॅकिंगमध्ये येते. तर हे आहेत 48 सेट. कंपनीची लेबल वगैरे तुम्ही बघू शकता, याच्यावर दिला आहे. आणि हे बघू शकता त्रिकोणीमध्ये येतात. पकडासुद्धा खूप चांगला पडत आहे. ग्रिपसुद्धा खूप चांगलं आहे आणि आहेत क्वालिटीच्या, बट